तर 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आता 24 तारखेपासून सुरू होत आहे। 24 जून ते 3 जुलैपर्यंत आता हे संसदेचं अधिवेशन चालणार आहे। सभापती निवड, राष्ट्रपती अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी अधिवेशन बोलावण्यात आलंय। राज्यसभेचं 264वं अधिवेशन 27 जून पासून सुरू होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे 24 तारखेपासून सुरू होणार अशी सध्या माहिती मिळते। 24 जून ते 3 जुलै या दरम्यान हे संसदेचं अधिवेशन चालणार आहे। यामध्ये सभापती निवड, राष्ट्रपती अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी हे अधिवेशन असेल। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, 18व्या लोकसभेचं हे पहिलं अधिवेशन जे आहे ते 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे। यामध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी होणार आहे। त्याचबरोबर लोकसभा अध्यक्षांची निवडणूक आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नवीन लोकसभेला देशाचे राष्ट्रपती जे आहेत ते अभिभाषणाने सुरुवात करणार आहेत। 24 तारखेला जी सुरुवात होणार आहे त्यामध्ये देशाचे राष्ट्रपती लोकसभेला संबोधित करतील, त्यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल। त्यानंतर नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्यांचा शपथविधी होईल। त्यानंतर जर पाहिलं तर नवीन अध्यक्षांची निवड होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रेसिडेंटनी जे भाषण केलं त्या अभिभाषणावरती चर्चा देखील होणार आहे। दुसरीकडे पाहिलं तर 264व्या राज्यसभेच्या सेशनला सुरुवात होणार आहे आणि ती 27 जूनला सुरुवात होईल आणि ते 3 जुलैला संपणार आहे। एकंदरीत पाहता संसदेचं हे 18व्या संसदेचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि पहिल्या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर 17व्या आणि 16व्या अधिवेशना 16व्या लोकसभेपेक्षाही सध्याचा विरोधी पक्ष जे आहे तो अधिक मजबूत झालेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद कोण होत आहे हे देखील आपल्याला समोर येणार आहे। हो, नक्कीच या अधिवेशन दरम्यान नेमकी काय चर्चा सुद्धा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।